माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच या जगातून जातो। हे बोलणं फार सोपं असतं, पण आयुष्याचा जोडीदार नसताना एकटीनं जगणं तितकं सोपं नाही। तरीही जगावं तर लागतंच। मग अशा महिला काय करतात ज्यांना एकटीनं संसाराचा मुलाबाळांचा सांभाळ करावा लागतो? स्वतःला आधुनिक म्हणणारा हा समाज त्यांना स्वीकारतो? नाही, तितकं सोपं नाही ते। पण या महिलांनाही त्यांचं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा अधिकार आहे ना? छुनछुन करणारा पैंजणांचा आवाज कानाला किती आल्हाद देतो ना। मात्र प्रत्येकाच्या नशिबी हे पैंजण नसतात। पैंजण काय बाजारात सुद्धा विकत मिळू शकतात, मात्र सौभाग्याचं काय? सौभाग्य खरं तर आपल्याकडे लग्न झालेल्या स्त्रीला सौभाग्यवतीच म्हटलं जातं आणि नवरा निघून गेल्यानंतर तिच्या नशिबातलं हे सौभाग्य निघून जातं आणि त्यासोबतच कपाळावरचं कुंकू, हातातल्या बांगड्या आणि आयुष्यातले रंग सुद्धा। शहरी स्त्रियांसाठी थोड्या आधुनिकीकरणामुळे दाहकता थोडीशी कमी होते कदाचित, पण थोडं ग्रामीण भागात या आणि पहा स्त्री जन्माच्या कहाणीचं वास्तव। आयुष्याचा जोडीदार निघून जातो तेव्हा किती मोठा आघात त्या स्त्रीवरती होतो याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही। उजाड स्वप्न, उजाड आयुष्य, मुलांचं भवितव्य असे कितीतरी प्रश्न तिच्या डोळ्यासमोर उभे राहिलेले असतात। मंडप सजलाय, रांगोळी काढली आहे, चला नवरी मुलीला भेटूयात। एक दोन जणी नाहीये तर 10 जणी आहेत। 10 जणींचा विवाह आज होणार आहे। त्या या निर्णयापर्यंत कशा आल्या, नेमक्या काय अडचणी त्यांना होत्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता आपण करूयात। ताई, आज तुमचं लग्न होतंय। हो, खरं तर कोणत्याही महिलेसाठी दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेणं इतकं सोपं नसतं। कशा पद्धतीने तुम्ही या निर्णयापर्यंत आल्या आणि काय अडचणी नेमक्या तुम्हाला येत होत्या? अडचणी तर खूप होत्या मला। माहेरचे पण नाही सपोर्ट करत होते आणि सासर तर मी घटस्फोटी आहे। मला एक मुलगी आहे। मुलीचा सांभाळ करताना कुटुंबियांचा सपोर्ट होता? नाही, कोणाचा सपोर्ट नव्हता। मी स्वतः सगळं बघत होते। अडचणी आईच्यामुळे मला काहीच करता नाही आलं। माझ्या बहिणी, माझं मन होतं मला जोडीदार भेटा, पण माझ्या बहिणी मला करू देत नव्हत्या। पण आता आई वारली 3-4 महिने झाले। आता मी थोडीशी मन केलं की आपल्याला कोणीतरी जोडीदार लागला ना। आई, भाऊ नाही, भाऊजाई नाही, कोण नाही, कोणाच्या माता आपण जीवन कटायचं, म्हणून निर्णय घेतला। कुटुंबाचा सपोर्ट आहे या निर्णयाला? हो। कोण कोण आले आता? आता कोण नाही आले माझ्यासोबत, त्याचा सपोर्ट नाही। सपोर्ट कुणाचाच नाहीये, तुम्ही एकटेच आले? एकटेच आले। आणि यानंतर तुमचं आयुष्य सुखी होईल असं तुम्हाला वाटतंय? हो, मला सुखी वाटतं। आपल्याला तिकडं कोणच नाही, माहेरचं कोणीच नाही सपोर्ट। कवर आई बापा जातील म्हटले आपल्या जिंदगीला, भाऊ भाऊजाई कवर जात्या, त्याच्यामुळे तो निर्णय घेतला। घरातल्यांचा पाठिंबा आहे? नाही, कोणाचाच नाही। तुम्ही एकट्याच इकडे आले? मी एकटीच आले इकडं। आणि इथून पुढे आता? आता इकडंच राहील ना, म्हणजे इथून पुढं। तर या 10 जणी या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या आहेत की आपल्याला दुसरं लग्न करायचं आहे आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा सुरू करायचं आहे। मात्र या 10 जणींना या निर्णयापर्यंत घेऊन येणारे आहेत दत्तात्रय लहाने सर। त्यांची सुद्धा आपल्याला ओळख करून घ्यायची आणि त्यांच्या कार्याची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आपण दत्तात्रय लहाने सरांना भेटूयात आणि त्यांनी कशा पद्धतीनं या कामाला सुरुवात केली आणि कशा पद्धतीनं आता त्यांची ही मोहीम सुरू राहिलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। याच नाही तर अशा हजारो जणींच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवण्याचं काम दत्तात्रय लहाने सर करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं हे काम अविरत सुरू आहे। आज या 10 महिलांचं लग्न होत आहे, त्यांच्यासोबतच आणखीन बरेचसे उपक्रम त्यांच्या सुरू असतात, त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। सर, ADTV मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। खरं तर ही मोहीम आहे अक्षरशः समाजाला सुधारण्यासाठी, समाजामध्ये क्रांती घडवण्यासाठी, पण पहिला विचार मनात येऊन त्या विचारापर्यंत येणं आणि त्याची आता एक प्रकारे प्रॅक्टिकली तुम्ही सुरू केलेला आहे।
विविध मेळावे घेता, विविध कार्यक्रम घेतात आणि या एकल महिलांच्या आयुष्यामध्ये तुमच्या मानस फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही त्यांना नवीन आयुष्य जगवण्याची उभारी देताय. हा विचार तुमच्या मनात कसा आला, त्याची सुरुवात कशी झाली? खरं म्हणजे मी एकदा त्यांचा एकल महिलांसोबत विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला असतील त्या महिलांसोबत रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम घेताना माझ्या लक्षात आलं की अनेक महिला ज्या आहेत त्या 30-35 वर्षाच्याच आहेत आणि त्यांच्याकडे एका दुसरा मुलगा त्यांना आहे आणि त्याच्यामुळे एक दुसऱ्या आपत्ती असल्यामुळं त्यांचं पूर्ण आयुष्य त्या एकल महिला म्हणून जगतायत. हे माझ्या मनाला काही पटलं नाही. मी 2-3 महिने त्याच्यावरती खूप विचार केला आणि माझ्या मनात हा विचार आला की अशा महिलांचे जर आपण पुनर्विवाह केले तर काय हरकत आहे. मग त्याच्यातल्या कोणकोणत्या अडचणी आहेत त्या आमच्या समोर आल्या की यांना समाजाची एक भीती आहे, दुसरं त्यांचा आपल्या आपत्त्याचं काय होईल, त्याला स्वीकारतील का नाही ही भीती आहे आणि तिसरा एखादा त्यांना आलेला वाईट अनुभव. तर मी हे सगळी त्यांच्या मनातली भीती काढली आणि तरुणांना आवाहन केलं की या एकल महिलांना त्यांच्या अपत्यासह स्वीकारा आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या अपत्यावर प्रेम करा ही टॅगलाईन दिली आणि तरुणांमध्ये प्रबोधन केलं. त्याच्यामुळं काय झालं की तरुण तयार झाले आणि या महिलांचे लग्न लागायला लागले. मला आनंद वाटतो की आमच्या या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 90 लग्न आतापर्यंत पार पडले आणि आज हे 10 विवाह या ठिकाणी होत आहेत. तर ते 90 आणि हे 10 लग्न म्हणजे एकूण 100 लग्न पूर्ण करताय तुम्ही आणि हे 100 लग्न लागण्यासाठी महिलांची मानसिक तयारी करणं तितकं सोपं नसेल. कशा पद्धतीने त्यांची तयारी केली? खरं म्हणजे खरंच सोपं नाही आहे, पण माझ्या असं लक्षात आलं आहे की अनेक महिला त्यांच्यामध्ये सुप्त ती इच्छा असते, लग्न करण्याची त्यांच्यामध्ये सुप्त इच्छा असते, आपलं आयुष्य चांगलं घालवण्याची इच्छा असते, परंतु सामाजिक दडपण आणि बाकीच्या याच्यामुळं मग आम्ही त्या महिलांचे ज्या इच्छा आहे त्यांचा कल पाहून त्यांचं पहिले प्रबोधन करतो. त्यांना सांगतो की ताई तू आता इतकं आयुष्य कसं जगणार आहे, त्यापेक्षा तुझं पण चांगलं होईल, तुझ्या मुलांचं पण चांगलं होईल. यामध्ये वाईट अनुभव पण येतात. काही महिला म्हणतात की आमची इच्छा आहे सर, आमच्या वडिलांना सांगा, आमच्या बाकीच्यांना सांगा, असं पण म्हणतात. पण मग आम्ही जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी आम्हाला यश येत नाही, काही ठिकाणी येतं. पण असं बऱ्याचदा झालं असेल ना की ऐन वेळेवरती असं बऱ्याचदा झालं. ऐन वेळेवरती होलं. आज ऐन वेळेवरती एक लग्न आज कॅन्सल झालं आहे. त्यांच्या या सामाजिक दडपणामुळे त्यांना कोणतरी सांगितलं नको अशामुळे आणि त्यांना पहिला प्रश्न हा असतो की समाज काय म्हणेल, दुसरा प्रश्न असतो कुटुंबियांचा सपोर्ट. तर कुटुंबीय सपोर्ट करतात अशा निर्णयात? नाही, आता त्याच्यात प्रबोधन व्हायला लागलं. बरेच कुटुंब त्याला सपोर्ट करायला लागले. बरेच जण पालक पण तयार झालेत की बा आम्ही आता करतो आहे आणि त्याच्यामुळंच जवळपास हे 90 लग्न लावू शकलो नाही. हे पण सध्या 100 लग्न आता होत आहेत. आपल्याला वाटतं तितका कठीण नाहीये हा विषय, फक्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आर्थिक विषय काही एवढा कठीण नाही आहे. तो आर्थिक विषय निश्चितपणे होतो. काम फक्त आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रामाणिकपणे काम जर आपण केलं तर हजारो हात निश्चितपणे मदतीला येतात. सामूहिक विवाह सोहळ्याबरोबर आणखीन कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही वर्षभर करत असता? विधवा प्रथा कमी व्हावी, त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा आणि लग्न कार्यामध्ये त्यांना समारंभामध्ये त्यांना सहभागी होता यासाठी आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो. आणि तुम्ही हे जे काम करताय त्यामध्ये महिलांचं आयुष्य सुधारण्यासाठी तुम्हाला महिला सहकार्य किती मोठ्या प्रमाणात करतात? तुम्ही मानस फाउंडेशन स्थापन केलेलं आहे, त्यामध्ये महिलांचं योगदान किती आहे? महिलांचं खूप चांगलं योगदान आहे. आमच्या शायनाताई पठाण ह्या श्रीमुक्ती संघटनेत काम करत आहेत. सिग्नेताई आहेत, बऱ्याच महिला आहेत, सुरेखाताई आहेत, अनिताताई आहेत, ज्योतिताई आहेत, आमच्या शुभांगीताई आहेत. या सगळ्या महिला स्वतःहून मला जोडल्यात. मी कोणाकडेच गेलो नाही, पण मी जे चांगलं काम करतो आहे त्यामुळं त्या सगळ्या महिला माझ्याकडे जोडल्या आणि त्या माझ्यासोबत याला काम करायला तयार आहेत. सरांच्या या मोहिमेशी तुम्ही कशा पद्धतीने जोडल्या गेल्या? सरांना जेव्हा मोहीम सुरू करायची होती तर मी स्त्रियांच्या चळवळीत गेल्या 40 वर्षापासून काम करते. सरांनी मला फोन केला, ताई हे काम योग्य राहील का? म्हटलं अगदी सर, आमच्या स्त्रियांच्या चळवळीला जे जमलं नाही तो सूर तुम्ही काढला आणि फार चांगलं. कारण ईश्वरचंद्र विद्यासागरपासून तर महात्मा ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे, अगदीच शाहू महाराजांपर्यंत ह्याला चालना मिळाली पुनर्विवाहाला विधवांच्या.
परंतु मध्येच ही चळवळ थांबली. या जशा म्हणाल्या की त्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या, तुम्ही कशा पद्धतीने मानस फाउंडेशनला जोडल्या गेल्या आणि महिलांसाठी कसं काम करतात? लहाने सर करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे. हल्ली काळाची गरज आहे अशा लोकांच्या, त्यांना कुठेतरी संसार त्यांचे उभे राहत आहेत आणि एक नवीन प्रेरणा ते महाराष्ट्रासाठी संपूर्ण जगासाठी देतात. विधवा असतील, परित्यक्त्या असतील, उपेक्षित महिला असतील किंवा ज्यांचं लग्न ठरत नाहीत असे काही महिला असतील, पुरुष असतील आणि अपंग असतील, या सर्वांना त्यांनी एका सामाजिक रेषेमध्ये किंवा समाजाच्या प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये इतर सर्व लोकांच्या बरोबर आणण्याचं मोठं काम त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून सुरू केलेलं आहे. आणि अनेकांचे संसार या सगळ्या उपक्रमाद्वारे त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि स्वखर्चाने आणि फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारची कोणतीही मदत त्या ठिकाणी न घेता समाजातील काही दानशूर व्यक्ती असतील त्यांच्या मदतीनं हा उपक्रम त्या ठिकाणी ते चालवत आहेत. आणि खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेला समाज आणि अपेक्षित असलेली समाजव्यवस्था आणि त्याच्यामध्ये सुद्धा अल्पसंख्याक असतील, गरीब असतील, दीनदुबळे असतील यांना न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. ही माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी या निमित्तानं त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद सर NDTV मराठीशी बोलल्याबद्दल. या महिला ज्यांचे आभार मानतायत ते आहेत दत्तात्रय लहाने. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतानाच ते समाजोपयोगी काम करतात. त्यांच्या मानस फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा, परित्यक्त्या, एकल महिलांना पुन्हा उभारी घेण्यासाठी बळ देतात. आज आपल्यासोबत आहेत पुष्पाताई. पुष्पाताई, खूप खूप स्वागत आहे NDTV मध्ये. आणि मला खरं तर तुमच्याकडून खूप जाणून घ्यायचं आहे की पूर्वीचं आयुष्य तुमचं मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बदलण्यापूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यामध्ये काय फरक आहे? सुरुवातीला किती अडचणी होत्या तुम्हाला? सुरुवातीला माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मी माझा टिफिनचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे मला असं म्हणजे माझे मिस्टर वारल्यानंतर काय करावं हे काही कळत नव्हतं. आणि त्यावेळेस मला सपोर्टही कोणी केलेला नव्हता. त्यावेळेची परिस्थिती अशी खूप कठीण होती की मला नेमकं काय करावं बा काय नाही असं म्हणजे कळत नव्हतं. मग असंच लहाने सरांची ओळख झाली माझी आणि सरांना मी सांगितली माझी परिस्थिती, सर असं असं आहे बुवा. तर मग सरांनी मला की बुवा तू याच्यासोबत दुसरा साईड बिझनेस चालू कर. तर मग त्याचा साईड बिझनेस काय होता? साडीचा म्हणजे मी पिको फॉल, ब्लाऊज वगैरे शिवत व्हायचे याच्या अगोदर. पण सरांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे आणि सरांनी विशेष म्हणजे त्यांच्या थ्रू मला बिझनेससाठी साड्यांचा माल वगैरे भरायला मदत केली. सरांनी जे काम हाती घेतलं आहे त्यांना तर मी असं म्हणजे दंडवत घालते की सरांनी जे काम चालू केलेलं आहे ते म्हणजे आतापर्यंत कोणी केलंही नव्हतं आणि यांच्या विषयावर कधी कोणी बोलतही नव्हतं. आता तुम्ही कुटुंबाची जबाबदारी तर घेताय, मात्र जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाता, म्हणजे लग्न समारंभ असो, हळदी कुंकू असो, अशा कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा तुमच्यासारख्या महिलांना पुढे घेतलं जात नाही, फार मागे बसावं लागतं. त्यावेळेस मनात काय विचार येतात? खूप वाईट वाटतं अशा वेळेस की बुवा आपले जर मिस्टर असते तर आज आपल्याला असं कोणी आपल्यासोबत असं वागलं नसतं. आणि आज जे सरांनी केलेलं आहे ते म्हणजे एक स्त्रीला मान मिळवून दिलेला आहे त्यांचा. जर एखादी महिला पुरुष गेल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडून मुलांचा सांभाळ करत असेल तर तिला खरोखरच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन जगण्याचा अधिकार नाही आहे का? पुष्पाताईंसारख्या अनेक महिला या समाजामध्ये आहेत. त्यांच्या मनातून हाच प्रश्न आज समाजाला विचारला जातोय आणि याचं उत्तर खरं तर आपण हो म्हणून द्यायला हवं आणि या महिलांना हातात हात घालून पुढे आणायला हवं. मानस फाउंडेशनची स्थापना अशाच महिलांना उभं करण्यासाठी झाली आहे. ज्यांना कुठेच आधार नसतो त्या महिला लहाने सरांना आपलं दुःख सांगतात. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन लहाने सर त्यांना मदत करतात. कुणाचे कौटुंबिक कलह असतात तर कुणाच्या मुलांना शिकवणंही शक्य नसतं. अशा वेळेस त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय लहाने सरांच्या शाळेत केली जाते.
आज या विधवा महिलांचा जोडीदार होण्याचा निर्णय घेणाऱ्या त्या पुरुषांनाही मानलं पाहिजे. त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मनात काय भावना होत्या? या एकल महिलांचा हातामध्ये घेऊन त्यांचा जोडीदार होण्याचा निर्णय घेणं हे सुद्धा तितकं सोपं नाहीये जितकं या महिलांसाठी पुन्हा एकदा विवाह करून पुन्हा एकदा जोडीदारासोबत राहण्याचा निर्णय घेणं. तर आता या जोडीदारांसोबत म्हणजेच या नवरदेवांसोबत गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचा हा निर्णय घेतलेला आहे. तुमचं नाव काय? माझं नाव मॅडम बाबुराव बाजीराव बल्ला. आणि लग्नाचा निर्णय घेताना खरं तर दुसऱ्यांदा लग्न करताना प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक शंका असतात. पुनर्विवाह करताना तुमच्या मनामध्ये सुद्धा असतील, मात्र तुम्ही या निर्णयापर्यंत आलेला आहात आणि एका महिलेची साथ पुन्हा एकदा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. कशा प्रकारे मनात विचार होते? हे मित्रमंडळीची साथ भेटली आणि जे आपले प्राध्यापक लहाने सर आहेत, तर लहाने सरचा म्हणजे एक कुटुंबासाठी एक खूप मोठा आदर्श आहे. हा आदर्श हा प्रत्येकाने घेऊन चालायला पाहिजे. जे आदर्श जगापुढे या समाजापुढे जे ठेवलेले सगळं कोणताही समाज असो, कोणतं जात नाही पात नाही, कोणत्या धर्माने यावं आणि प्राध्यापक लहाने सरांनी सांगितलेलं आहे कोणी पण या. जे झालं त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. आपल्याला जीवनसाथी पाहिजेत. जीवन म्हणजे मरेपर्यंत आपण ते एकटं राहू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. जी व्यक्ती आहे जिला समाजाने खूप काही त्रास दिलेला आहे, आधी जे लग्न झालं त्याच्याला त्रास दिला आहे, तर आपल्याकडून आता मी पण घटस्फोटीत आहे, तर माझ्याकडून जेवढं काही एक नवरा म्हणून किंवा एक सोबती म्हणून जेवढी तिला साथ देता येईल तेवढं माझ्या मनात विचार होता. बाकी असं काही वेगळा विचार नव्हता. आणि बस तिला जेवढं आपण सुखी ठेवू शकू तेवढंच. आणि मला ह्या हेतू माझ्या मनात होता, तर हा हेतू मला मानस फाउंडेशनने साकार करून दिला आणि मी त्यासाठी मानस फाउंडेशनचे आणि आपले जे लहाने सर आहेत त्यांचे खूप खूप आभारी आहे. मानस फाउंडेशनबद्दल माहिती कशी मिळाली? मानस फाउंडेशनमुळे आमचे जे पाचोऱ्याचे माझे मित्र आहेत त्यांचे ज्या सौ होत्या त्या इथे त्यांच्या हे होत्या म्हणजे कार्यकर्त्या होत्या. त्यांनीच आम्हाला त्यांनी मानस फाउंडेशनचं सांगितलं, तर त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. आणि मानस फाउंडेशनने आम्हाला बरीच मदत केली. आम्हाला इथपर्यंत बोलवून घेतलं, इथे सगळी त्यांची व्यवस्था करून दिली आमची. त्यानुसार आम्हाला जे एकत्र येऊन कसं तुम्हाला पुढचं आयुष्य जगता येईल व्यवस्थित, त्याप्रमाणे त्यांनी खूप मदत केली आमची. आणि पुन्हा एकदा तुम्ही आयुष्य सुरू करताय. तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एका महिलेला तुम्ही इथून पुढे साथ देणार आहात आयुष्याचा जोडीदार म्हणून. या निर्णयापर्यंत कसे आले? या निर्णयापर्यंत मानस फाउंडेशन हा जो कार्यक्रम राबवते पुनर्विवाह सोहळ्याचा, हा आमच्यासाठी खरोखर अतिशय उत्स्फूर्त कार्यक्रम आहे. आणि आमच्यासारख्या दिव्यांग माणसांना सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला उचलून धरलेलं आहे. हा खरोखर आम्हाला नवदाम्पत्याला आधार दिल्यासारखं मला भास होतो. आणि मी या संस्थेसोबत जुळून राहीन. मला सुद्धा समाजकार्याची आवड आहे. तर मंडळी, नवरदेवांबरोबर गप्पा मारलेल्या आहेत, त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत, मात्र लग्न म्हटलं तर वरात पाहिजे. चला मग आपण सगळेजण या वरातीमध्ये सहभागी होऊयात. कोणत्याही प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहताना संकट तर येणारच, अडचणी सुद्धा येणारच आणि पाय सुद्धा ठेचाळणारच. मात्र सर्वसामान्य वाटणारा हा विषय किती गंभीर आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल. आपल्या डोळ्यावरचा चकचकीत चष्मा आपण दूर करून या सगळ्या महिलांकडे पाहण्यास सुरुवात करू. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा स्त्रिया असतील ज्यांना तुमच्या मदतीची गरज असेल. कुणाला फॉर्म भरण्यासाठी, कुणाला मुलाच्या शिक्षणासाठी, तर कुणाला अगदी छोट्याशा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करू शकता. तुम्ही केलेली एक छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यासाठी अतिशय अनमोल वाटा ठरू शकते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला डोळस नजरेनं पहा आणि या महिलांना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी सहकार्य करा. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह मी तृप्ती पालकर, NDTV मराठी, बुलढाणा.